हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज नागपंचमीनिमित्त मी उकडीच्या करंज्या बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि ते चांगलं फेटून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाची उकड केल्यामुळे करंज्याला चिरा पडत नाहीत। पीठ चांगलं एकजीव करून परतवून घेऊया। गावी नागोबाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या, दूध, लाह्या असा नैवेद्य बनवला जातो। चला तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता याला आपण मळून घ्यायचं आहे। हे गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। हाताला बऱ्याचदा चटके बसण्याची शक्यता असते, तर हाताला थोडं थोडं पाणी लावून आपण मळून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत। हे पहा, करंजीसाठी असं मऊ मुलायम पीठ मळून घ्यायचं आहे। यानंतर सारण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। तर त्यासाठी 2 वाट्या ओल्या नारळाचा किस, 1 वाटी गूळ आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घालू शकताय। पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर ओल्या नारळाचा किस घालायचा आहे। ते चांगले परतवून घ्यायचे आहेत। गूळ 1 वाटी घालायचा आहे। गूळ पूर्ण वितळेपर्यंत आपण हलवत राहायचं आहे। अर्धा चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे टेस्टसाठी। पहा, गूळ आता वितळलेला आहे आणि सारण देखील तयार झालेलं आहे। तर यानंतर आपण करंज्या बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। हाताला पीठ चिकटवू नये म्हणून आपण थोडंसं तेल लावलेलं आहे हाताला। तर पिठाचे 5 ते 600 गोळे बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण करंज्या लाटायला सुरुवात करूया। असे लाटून छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। आपण जवळजवळ 5 ते 6 पुऱ्या अशा करून घ्यायच्या आहेत। थोड्याशा जाडच ठेवायच्या आहेत। पातळ केल्या तर त्या तुटायची शक्यता असतात, म्हणून आपण थोड्याशा जाडच ठेवायच्या आहेत। अशा आपण तांदळाच्या पिठाच्या 5 ते 6 पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। यानंतर यामध्ये आता सारण भरायचं आहे। चला तर सुरुवात करूया। यामध्ये आपण 1 चमचा सारण घालायचं आहे। त्यानंतर ह्या करंज्या अशा बंद केल्या जातात। तर ह्या चिरण्याने चिरल्या जात नाहीत, तर त्याला हातानेच असं डिझाईन बनवलं जातं। हे पहा, अशा प्रकारे डिझाईन बनवलं जातं। असे आपण सर्व करंज्यामध्ये सारण भरून कढईने बंद करून डिझाईन करायचं आहे। बोटाच्या चिमटीने ह्याला डिझाईन बनवायचं आहे। हे पहा,
काही भागामध्ये गव्हाच्या पिठाच्या देखील उकडीच्या करंज्या बनवलेल्या जातात. गव्हाच्या पिठाच्या उकडीच्या करंज्याची रेसिपी आपल्याला पाहायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हे पहा, करंज्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर या चाळणीला आपण तूप लावलेलं आहे. त्यानंतरच आपण ह्या करंज्या यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता ह्याला आपण उकडायला ठेवायचं आहे. हे पहा, करंज्या तयार आहेत. आता याला आपण स्टीम देऊया. पाणी उकळलेलं आहे. आता उकळलेल्या पाण्यावरती आपण ही उकडीची चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. जवळजवळ 10 मिनिटं लागतात करंज्या होण्यासाठी. हे पहा, करंज्या आता तयार झालेल्या आहेत. आता याला आपण सर्व करूया. रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.